प्राणः पञ्चधा संविवेश प्राणैस्तस्य सर्वभूतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा यय्यल्लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान् तन्तल्लोकं जयते तांश्च कामांस्तस्मादात्मज्ञं यर्जयेद्भूति कामः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके प्रथमः खण्डः। तृतीयमुण्डके द्वितीयखण्डः। स वेदैतत्परमं ब्रह्मधाम यत्र विश्वन्निहितं भाति शुभ्रम् उपासते पुरुषं ये ह्याप्तकामास्ते शुक्रमे तदवर्तन्ति धीराः कामान् यः कामयते मन्यमानस्तकामभिर्जायते तत्र तत्र पर्याप्तकामास्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम् नायमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात् तपसो वाप्यलिङ्गात् एतैरुपायैर्यतते यस्तु जिह्वान् तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधाम सम्प्राप्यैनमृषयो ज्ञानतृप्ता कृतात्मानो वीतरागा प्रशान्ताः ते सर्वगं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवा विशन्ति वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः सन्न्यासयोगाद्यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ते सर्वे गताः कलाः पञ्चदशप्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे व्यये सर्वे एकीभवन्ति यथा नद्यस्यन्दमानाः समुद्रे अस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान् नामरूपाद् विमुक्तः परात् परं पुरुषमुपैति दिव्यम् स यो ह वै तत्परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति नास्यात् ब्रह्मवित्कुले भवति तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तो अमृतो भवति तदेतत् ऋचाभ्युक्तम् क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा स्वयं जुवत एकर्षिं श्रद्धयन्तः तेषामेवैतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवत्यैस्तु चीर्णम् तदेतत् सत्यं ऋषिराङ्गिराः पुरोवाच नैतदचीर्णव्रतोऽधीते नमः परमऋषिभ्यो नमः परमऋषिभ्यः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके द्वितीयखण्डः। ॐ
शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका व मंदाताई यांना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन. आदरणीय नीलाताईंना साष्टांग वंदन. श्रोते आपणाला साष्टांग वंदन. आपण सध्या बघतोय सर्व भावानी ब्रह्मस्वरूप हे जाणलं पाहिजे. याचा आपण अगदी सविस्तर असं विवेचन सुनील काकांकडून ऐकतोय. सर्व भावानी ते जाणलं. जाणण्याची जी सर्व अंगे आहे त्यांनी ती जाणून ब्रह्मस्वरूप हे जाणून घ्यावं. आणि असं जेव्हा ब्रह्मस्वरूप आम्ही सर्व अंगांनी जाणून घेतो तेव्हा ते ब्रह्मज्ञानी पुरुष परम अमृत स्वरूप होतात. म्हणजेच ह्या संसारातून पूर्णपणे मुक्त होतात. आणि आम्ही अंशतः मुक्त होतो पण ते पूर्णतः मुक्त होतात. पण त्यासाठी मात्र आम्हाला वेदांत शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. आणि वेदांत शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर जो सुनिश्चय होतो तो परत बदलत नाही. आमचा घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, परंतु ब्रह्मज्ञानी पुरुषाचा निश्चय हा सुनिश्चय होतो. त्याची पुनरावृत्ती परत होत नाही. म्हणून पण त्यासाठी प्रस्थानत्रयीचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. असं काल आपल्याला सुनील काकांनी सांगितलं. प्रस्थानत्रयी म्हणजे प्रकर्षाने आम्हाला ज्या स्थानावर जायचं आहे त्यासाठी जे काही 3 मार्ग दिलेले आहेत त्या पद्धतीने जाणं याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. आणि म्हणून तेवी सदभ्यासे निरंतर चित्तास चैतन्याची मोहर लावी, मग देह जाओ अथवा राहो. चित्ताला चैतन्याची जोपर्यंत मोहर लागत नाही तोपर्यंत आम्ही परम अमृत स्वरूप होत नाही. ज्ञानाचं रूपांतर विज्ञानात होत नाही. तत्वज्ञानाचं रूपांतर ब्रह्मज्ञानामध्ये हे ब्रह्मज्ञानी पुरुष करून घेतात. आमचं तत्वज्ञानाचं रूपांतर शब्दाचं रूपांतर शब्दामध्येच राहतो. परोक्ष ज्ञान हा तिथेच राहतं, अपरोक्षामध्ये होत नाही. म्हणून दुःख आम्हाला असतो. परंतु ब्रह्मज्ञानी पुरुषांना फक्त केवळ त्यांच्या जीवनात आनंदच असतो. आणि म्हणून पूर्णतः मुक्त होण्यासाठी, हा शब्द फार महत्वाचा आहे, पूर्णतः मुक्त होण्यासाठी वेदांत शास्त्राचा अभ्यास करावा. ज्ञानाचं विज्ञान होणं अत्यंत महत्वाचं आहे. मग विज्ञान म्हणजे परमात्म स्वरूपाचे सुनिश्चित संशय विपरहित ज्ञान प्राप्त होणे. म्हणून आत्मा जाणून घेण्यासाठी आत्म्याला शरण जावं. त्यांचे सर्व कर्म सुटतात आणि केवळ ब्रह्मालाच एकनिष्ठते राहतात. वेद अनंत बोलला, अर्थ इतुकाची साधला, जावे शरण आत्म्याला जाणण्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात की विठोबाला शरण जावे, असं काकांची ओवी आहे, जावे शरण आत्म्याला जाणण्यासाठी. आत्म्याला शरण गेलं पाहिजे जाणण्यासाठी. आणि म्हणून ज्ञानी पुरुषाचं जे जीवन आहे हे प्रारब्धाला समर्पित केलेलं असतं. त्याच्यासाठी झाडाचं उदाहरण, झाडाच्या पानाचं उदाहरण काल आपल्याला फार सुंदर दिलेलं आहे की झाडाचं पान जसं गळतं, खाली पडतो आणि मग ते वारा येईल तिकडे जातो, त्याप्रमाणे या ज्ञानी पुरुषात आपलं जीवन जे आहे ते प्रारब्धाप्रमाणे त्यांचं जातं. जिकडे प्रारब्ध नेईल तिकडे जातो. परंतु अंतरीचा निश्चय मात्र सुनिश्चय असतो. म्हणून ज्ञानाच्या साह्याने अविद्याजन्य संसाराचा निराश होतो. म्हणजेच ब्रह्मप्राप्ती होते. हाच मोक्ष आहे. ही चैतन्याची चित्ताला मोहर लागणे आहे. आता ह्या अंतःकरणात कोणती कामना आणि वासना नसतात. म्हणून आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, अशा पद्धतीची त्यांची अंतःकरण वृत्ती असते.
तेल संपल्यानंतर जसा शांतपणे दिवा विझतो, तसंच प्रारब्ध क्षय झालं की ते देहातून मुक्त होतात. ते संसाराला परत येत नाही. तिथे मरणाचं अजिबात भय नसतो आणि सर्व बाजूनी परिपूर्ण झाल्यामुळे सर्वव्यापी स्वरूप ते असतात. म्हणून त्यांना कोणतीच पुढची गती नसते आणि जीवदशा शिल्लक, आमची जीवदशा शिल्लक राहते. म्हणून आम्हाला परत गती आहे, परत येणे जाणे असतं, पण त्यांना नाही. म्हणून त्यांच्या देह परित्यागाला परांत काल म्हणतात. आणि जीवदशा शिल्लक आहे तेव्हा त्याची अंत होत असेल तर त्याला अपरांत काल असं म्हणतात. आणि अशा पद्धतीने हे ज्ञानी पुरुष हे परम अमृत स्वरूप होतात आणि संसारातून पूर्णपणे मुक्त होतात. अविद्येचा नाश म्हणजेच ज्ञानप्राप्ती आहे आणि ज्ञानप्राप्ती म्हणजेच मोक्ष प्राप्ती आहे असं ही श्रुती सांगते. आज त्या मोक्षप्राप्तीचा किंवा मोक्षाचं स्वरूप काय आहे या पुढचं वर्णन जे आहे हे अधिकार वाणीतून, सुनील काकांच्या वाणीतून आपण ऐकाल. राम कृष्ण हरी. आणि आज मीटिंग संपल्यानंतर, सुनील काकांचं चिंतन संपल्यानंतर सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. कोणीही रामकृष्ण हरी म्हणू नये, कारण आपल्याशी डॉक्टर वसुधा देव एक 2च मिनिटाचा संवाद साधू इच्छितात आहे. त्यामुळे प्रत्येकाने सुनील काकांचं चिंतन संपल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणून मीटिंग सोडण्याची कृपया घाई करू नये अशी सर्वांना विनंती करते आणि आजच्या वक्तव्याला या ठिकाणी विराम देते. राम कृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः. सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरकाधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा.
वंदे गुरु परंपराम. अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग दंडवत घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो व आपणा सगळ्यांना वंदन करून आपण सगळे मिळून अभ्यासाला प्रारंभ करूया. शांती पाठाने. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशो, जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. जो ज्ञानी असतो त्याचा देह ठेवण्याचा जो काल असतो तो परांत काल असतो. कारण त्याचा जीवात्मा परमात्म्याशी ऐक्य पावलेला असतो आणि जीवात्मा परमात्म्याशी ऐक्य पावला असल्यामुळे त्यावेळी वासनारहित स्थितीत असलेला तो आत्मस्वरूपाशी ऐक्य पावलेला असतो. त्यामुळे देह सुटण्याची खंत, पुन्हा काही करण्याची इच्छा आणि माझं कसं होईल ही चिंता, या तीनही गोष्टी त्याच्या बाबत घडत नसल्यामुळे तो काल हा परांत काल आहे. आता मी पुन्हा काल सांगितलं होतं की याचा ज्योतिष्य शास्त्राशी संबंध नाही. कोणचं अयन सुरू आहे, कोणतं नक्षत्र सुरू आहे, कोणती तिथी आहे, कोणता वार आहे, ग्रहाची स्थिती कशी आहे, याच्यावर काहीही अवलंबून नाही. परांत काल शब्द याच्यावर अवलंबून नाही. देहासक्तीतून सुटला, कर्तृत्व भोक्तृत्वातून निघाला. देहासक्तीतून सुटला म्हणजे जगदासक्तीतून सुटलाच. कर्तृत्व भोक्तृत्व विरालं आणि कुठल्याही कामना आणि चिंता यांचा आतमध्ये हल्लकल्लोळ नाही. हे सगळं का सांगतोय? कारण की हे सगळं असतं आणि वेळेवर हे निस्तरता येत नाही. एकदा परिस्थिती हाताबाहेर गेली की जेवढी हाताबाहेर गेली ती नाही निस्तरतायत, अधिक हाताबाहेर जाऊ नये याचा प्रयत्न करतायत. म्हणून आधी ज्यांनी तयारी करून ठेवली, काय म्हणतोय मी, मिसाईल्स लावलाय आणि पॅट्रियॉट्स तयार आहेत, ते मिसाईलला हवेमध्ये डिफ्यूज करून टाकतात. म्हणजे त्या मिसाईलचा अटॅकच आपल्यावर होत नाही. तसं
आपल्यावर त्याचा अटॅक होऊ नये या दृष्टिकोनातून साधकांनी पहिलेच तयार असावं. आणि तो तयार असलेला साधक कसा हे आज आपण बघूया. 7 आणि 8 अशी 2 मंत्र आपण आज बघतोय. आणि मग असा जो तयार असलेला साधक हा देह पातानंतर किंवा शरीर सुटल्यानंतर कुठे जाऊन मिळतो आणि कसा जाऊन मिळतो, त्याची काय स्थिती असते, त्याचा मोक्ष कोणत्या प्रकारचा असतो, ह्याचं वर्णन आज 7 आणि 8व्या मंत्रामध्ये आहे. गता कला पंचदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे व्यये सर्व एकी भवन्ति. यथा नद्याः चंदमानाः समुद्रे स्तम गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान नामरूपाद् विमुक्ताः परात्परम पुरुषमुपैति दिव्यम. असा 7 नंबरचा आणि 8 नंबरचा मंत्र आज आपण बघतोय. एकूण कला या उपनिषदामध्ये 15 सांगितलेल्या आहेत. आपल्याला संख्येचा कीस काढायचा नाही, पण कला म्हणजे काय एवढं तर आपल्याला माहिती असलंच पाहिजे. त्याशिवाय पुढचं विश्लेषण आपल्याला कळणार नाही. तर कला असं म्हणजे अवयव जे असतात त्यांची कारणावस्था. आता अवयवाची कारणावस्था म्हणजे काय हे पण पुन्हा समजलं पाहिजे. माती ही घटाची कारणावस्था आहे, मृत्तिका ही घटाची कारणावस्था आहे, कणकेचा गोळा ही पोळीची कारणावस्था आहे. तसं अवयवाची कला ही कारणावस्था आहे. म्हणून जेवढ्या कला आहे तितक्याच प्रतिष्ठा आहे. म्हणजे मृत्तिका आहे तर घट आहे, जेवढ्या कला तेवढ्या प्रतिष्ठा. मग प्रत्येक जेवढे इंद्रिय आहे, नाक कान डोळा सगळे इंद्रिय आले, याच्यात ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सगळे आले, त्यांच्या अधिष्ठात्री देवता आहेत. आणि ह्या सगळ्या ज्या कला आहे म्हणजे नुसतं इंद्रिय नाही, कान हे इंद्रिय म्हणजे कला नाही. कान या इंद्रियात ऐकण्याची जी क्षमता आहे ती या कलेमुळे डेव्हलप झालेली असते. आणि त्याचं जे कारणावस्था आहे त्यात ते जाऊन काय करतात, त्यात जाऊन ते समाविष्ट होतात. म्हणजे हळूहळू ऐकू येणं कमी होतं, हळूहळू दृष्टी क्षीण व्हायला लागते, हळूहळू बुद्धी काम करेनाशी होते. अशा पद्धतीने इंद्रियांच्या शक्ती त्यांच्या कारणावस्थेमध्ये जाऊन मिळतात. उदाहरण द्यायचं पुन्हा आपल्याला, उदाहरण दिलं की समजतं. उदाहरण असं आहे की घटाला जर फोडला तर घटाची माती होते की नाही, घटाची माती होते. म्हणजे काय झालं, घट मृत्तिका रूप झाला. तसा प्रत्येक इंद्रिय आपल्या कला जेव्हा सोडतो त्यावेळेला तो कारणावस्थेमध्ये जाऊन पोहोचतो. आणि ती जी कारणावस्था आहे ती महत्वाची असते. ती इंद्रियांची शक्ती कारणावस्थेमध्ये जाऊन पोचते. आणि म्हणून या उपनिषदामध्ये 15 कला सांगितल्या आहेत. त्या कलांचं नाव आहे आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी, श्रोत्र, त्वक, चक्षु, रसना, घ्राणेंद्रिय, मन, श्रद्धा, प्राण, कर्म आणि
विज्ञानमय अशा 15 कला सांगितल्या आहेत. या सर्व कला ज्या आहेत, या सर्व कला शरीराचा नाश होत असताना त्यांच्या कारणावस्थेमध्ये जातात. म्हणजे काय झालं, मृत्यू समयी त्या कला अधिष्ठान देवतेमध्ये जाऊन मिळतात. पुन्हा उदाहरण घेऊया. घट फुटला तर घटाकाश हे महाकाशात जाऊन मिळालं की नाही मिळालं? कारणावस्था काय आहे? महाकाश आहे. कार्यावस्था काय आहे? घटाकाश आहे. घटाकाश महाकाशात जाऊन मिळालं की नाही मिळालं? मिळालं. कवडसा सूर्यास्त झाल्यानंतर कवडसा राहून गेला का? नाही. तो सूर्यामध्ये जाऊन मिळाला की नाही? तसं अग्नितत्वाची आपली हे आहे, दृष्टी आहे. तिथं देवता सूर्य आहे. त्याच्यामुळे दृष्टी ज्या वेळेला क्षीण होत जाते त्यावेळेला ती त्याच्या कारणावस्थेमध्ये म्हणजे सूर्य या देवतेच्या अवस्थेमध्ये जाऊन पोचते. अशा प्रकारे प्रत्येक इंद्रिय त्याच्या अधिष्ठान देवतेमध्ये जाऊन पोचतो. शास्त्रांनी सांगितलंय, आपण ऍक्सेप्ट करायचं. इथे कीस काढायचा नाही, इथे प्रश्न प्रतिप्रश्न करायचे नाही, इथे कॉमन सेन्सनी या गोष्टी स्वीकारायच्या. कॉमन सेन्स आणि श्रद्धा या दोनची गरज आहे. उदाहरणार्थ, सूर्य ही डोळ्याची देवता आहे. आता नेत्राची देवता सूर्य आहे, म्हणजे प्रकाशाशिवाय नेत्राला दिसत नाही, म्हणून नेत्राची देवता सूर्य आहे. समजलं की नाही? आता कानामध्ये स्पेस आहे आणि जागा असल्याशिवाय नादच होत नाही. हा हात या हातावर आदळतो, याच्या 2 मध्ये जागा आहे म्हणून आदळतो, म्हणून नाद झाला की नाही? म्हणजे कानाची देवता आकाश आहे. अशा पद्धतीने याची रचना केली आहे. या रचनेचा जास्त कीस काढत बसण्यापेक्षा या स्वीकारायच्या आणि तिथून आत्मस्वरूपाकडे आपल्याला उडी मारायची आहे. याला श्रद्धेची गरज आहे. मग मन त्याच्या अधिष्ठात्री देवतेमध्ये लीन होतं. मनाची अधिष्ठात्री देवता कोणती आहे? तत्वबोधाचा ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना कळेल. चंद्र ही मनाची अधिष्ठात्री देवता आहे. तुम्ही बघा, चंद्र दिसला की आपण अत्यंत प्रसन्न होतो. जास्तीत जास्त आनंद घेणारे कितीही हे असले, उत्साही असले, तरी चंद्रप्रकाशात त्यांचा उत्साह कधी कमी नाही होत. चंद्र हा त्याला उत्तेजन देणारा आहे, वृद्धिंगत करणारा आहे. आणि म्हणून चंद्र ही मनाची अधिष्ठात्री देवता आहे. कितीही प्रकारचे लाईट्स बघा, तुम्हाला चांगलं वाटेल. वेगवेगळे लाईट्स वेगवेगळ्या पद्धतीने खाली वर होतात, सगळं छान वाटेल. पण थोडा वेळ, ते तासभर जर तुम्ही बघत राहिले तर विटून जाल, अक्षरशः विटून जाल. दिल्लीला शिकत असताना संसद भवनावर 26 जानेवारीला लाइटिंग होतं. ते लाइटिंग बघायला खूप गर्दी असते. संसद भवन आणि राष्ट्रपती भवन यांच्यावर लाइटिंग नसतं मोठं, आणि ते लाइटिंग बघण्यासाठी परवानगी पण असते दुरूनच. ते लाइटिंग बघण्यासारखं असतं. पण राष्ट्रपतीला ते लाइटिंग रात्रीपासून सकाळपर्यंत बघत राहावंसं वाटतं का? थोड्या वेळामध्ये त्याचा कंटाळा येतो. पण चंद्रप्रकाशाचा कंटाळा येत नाही. तो इतका आल्हादकारक असतो, तो एवढा अंतःकरणाला उत्तेजित करणारा असतो. आणि म्हणून रात्री उगवणारे कितीतरी फुलं आहेत, रात्री उगवणारे कितीतरी फुलं आहेत की जे रात्री उगवतात. म्हणून चंद्र विकासिनी कमळ
रात्री उगवतं. याचा रंग पांढरा असतो. सूर्य विकासिनी कमळ दिवसा उगवतं, त्याचा रंग गुलाबी असतो. पण चंद्र विकासिनी कमळ रात्री उगवतं, त्याचा रंग पांढरा असतो. आणि हे कमळ सरस्वतीला आवडतं, पांढऱ्या रंगाचं. या कुंदेंदु तुषार हार धवला. असो, सर्वात शेवटी हा जो जीव आहे, या जीवाला जीवत्व आहे तोपर्यंत विज्ञानमय आत्मा असं म्हणायला हरकत नाही. का बरं? कारण तो जो जीवत्व कुटस्थाचा चिदाभास हा बुद्धीमध्ये असतो, आणि बुद्धी हा विज्ञानमय कोश आहे, म्हणून तो विज्ञानमय आत्मा आहे. आणि काका म्हणतात की हा जो विज्ञानमय आत्मा आहे असं नाव का बरं दिलं गेलं? बिंब नाना जरी जैसे ब्रह्म नाना देही तैसे, त्याचे विज्ञान आत्मा ऐसे नाव. कर्मे जे जे मिळे ते विज्ञानात्मा आकळे. मी काय मिळवलं काय नाही, कसं मिळवलं कसं नाही, हे विज्ञानमय कोशातल्या बुद्धीला कळतं. तो विज्ञान आत्मा आहे. परी विज्ञानाची जई गळे गळे फळही. आता ती बुद्धी ज्या वेळेला काय करते, काम करेनाशी होते, त्यावेळेला ती तिच्या अधिष्ठात्री देवतेमध्ये जाते. ती तिच्या अधिष्ठात्री देवतेमध्ये जाते. रजोगुणाची आहे, अग्नितत्वाची आहे, लक्षात ठेवा. ती अग्नितत्वामध्ये जाते. म्हणून शेवटी स्मरण शक्ती काम करत नाही. विचारतात प्रश्न, आम्हाला ओळखलं का? आम्हाला ओळखलं का? मग ते कुठेतरी डोळे उघडतात, पाहतात, आणि मग मानेनी नाही म्हणतात. नेहमीच्या परिचित व्यक्तींना सुद्धा ते ओळखत नाही. हळूहळू ती बुद्धी विज्ञानात्मा, विज्ञानमय आत्मा हा त्याच्या मूळ अधिष्ठात्री देवतेमध्ये विलीन व्हायला जात असतो. त्यामुळे मग ओळख सुद्धा निघून जाते, दृष्टी सुद्धा, कान सुद्धा, रसना सुद्धा, हातपाय सुद्धा, म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि अंतःकरण. मन हा अंतःकरणाचा प्रतिनिधी आहे. म्हणून मनबुद्धी ते आपापल्या कोशामध्ये विलीन होता. आणि आता आत्मस्वरूपाशी ऐक्य पावण्याकडे हा देह चाललेला आहे. आता हा जो विज्ञानमय आत्मा आहे, हा आजपर्यंत ज्या बुद्धीला त्यांनी तरबेज करून ठेवलेलं आहे अभ्यासानी, म्हणजे बुद्धियुक्त उपाधीचा बुद्धीनीच निराश करतो. आता विज्ञानमय आत्मा बुद्धियुक्त उपाधीचा बुद्धीनी प्राप्त केलेल्या ब्रह्मविद्येच्या साह्याने निराश करतो. बुद्धिम बुद्धिमतां वरिष्ठम बलम बलवतां वरिष्ठम. भगवान हनुमंताचं वर्णन आहे. बुद्धिम बुद्धिमतां वरिष्ठम. सर्वश्रेष्ठ बुद्धिमान आहे असं नाही. सर्वश्रेष्ठ बुद्धिमत्ता आत्मतत्वाशी जोडून घेतलेली आहे असं आहे. म्हणून देह बुद्ध्यात उदासोहम जीव बुद्ध्यात वदंशकः आत्मबुद्ध्या त्वम एव अहम त्वमेवाहम इति मे निश्चिता मती. हनुमंताचं म्हणणं आहे. आणि म्हणून हा विज्ञानमय आत्मा ब्रह्मविद्येचा जो अभ्यास केलेला आहे आजपर्यंत, त्या ब्रह्मविद्येच्या बुद्धी या उपाधीने तो विज्ञानमय कोशाचा निराश करतो. म्हणजे ती बुद्धी विज्ञानमय कोशामध्ये विलीन होऊन जाते. परी विज्ञानाची जै गळे गळे फळही.
आता गेलं त्याचं विज्ञानमय कोशामध्ये त्याची बुद्धी जाऊन पोहोचली, मनोमय कोशामध्ये त्याचं अंतःकरण जाऊन पोहोचलं, आणि अशा पद्धतीने तो ब्रह्मस्वरूपामध्ये प्रवेश करतो. आता ब्रह्मस्वरूपाला खूप विशेषण दिलेले आहेत. परंतु हा विलीन होत असताना त्याचं संचित संपून गेलेलं असतं, कारण त्यांनी अकर्ता म्हणून कर्म केलेलं असतं, म्हणून त्याचं संचित संपून गेलेलं असतं. क्रियमान त्यांनी अकर्ता म्हणून वापरून घेतलेलं असतं, आणि प्रारब्ध त्यांनी भोगून पूर्ण केलेलं असतं. प्रारब्ध कोणाला चुकवता येत नाही, ते भोगलंच पाहिजे. क्रियमान जर अकर्ता म्हणून केलं असेल तर या जन्मी पाप पुण्य तयार होत नाही, आणि प्रारब्ध भोगून संपतं. क्रियमानामुळे पुढच्या संचितात भर पडत नाही, म्हणजे शून्य झालं. प्रारब्ध भोगून संपलं म्हणून शून्य झालं, आणि हे दोनही शून्य झाले म्हणून पुढच्या जन्माशी याचा संबंध येत नाही, म्हणून संचित जळून खाक झालं आणि शून्य झालं. म्हणून संचित आणि क्रियमाण न लगे तयासी जाण, त्याला संचित क्रियमाण अडकवत नाही. देह ध्यासा विण आत्मा तेथे. आता त्याच्या शरीरात मी आत्मा आहे एवढा एक विचार सहजावस्थेला गेलेला असतो. नुसता विचार म्हणून शिल्लक राहत नाही, तो तर साधना करताना होता. आता तो विचार पण शिल्लक राहिलेला नाही. मी आत्मा आहे ही सहजावस्था शिल्लक राहिली. आता देह राहो अथवा जाओ, म्हणून देहात ध्यासा विण आत्मा तेथे. महत्वाचं आहे देहाचा ध्यास नाहीये. वाचवा रे वाचवा रे वाचवा रे, चांगल्यातला चांगला डॉक्टर आणणारे. कशाला? केवढाही चांगला डॉक्टर आला तरी तो प्रारब्धातला मृत्यू बदलू शकत नाही. तो प्रारब्धातला मृत्यू बदलू शकत नाही, नाही आणि नाही. लक्षात ठेवा. मग डॉक्टर आणणारे कशाला? योग्य टेस्ट केल्या असत्या तर असं झालं असतं. त्याऐवजी जर असं झालं असतं. या सगळ्या स्पेक्युलेशन्स यांना काहीही अर्थ नसतो, आणि म्हणून तो आनंदाने परमशांतीमध्ये ब्रह्मस्वरूपामध्ये प्रवेश करतो, ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो. आणि एकदा ब्रह्मस्वरूपाशी जर तो एकरूप झाला तर तो पुन्हा जन्माला येत नाही. पण त्यासाठी मी आत्मा आहे ही बुद्धिवृत्ती अनुभवामध्ये स्थिर होऊन बुद्धिवृत्ती ही विलीन होऊन जाते अधिष्ठात्री देवतेत, आणि मी आत्मा आहे ही सहजावस्था राहते. कळतंय का माझं म्हणणं? यो बुद्धे परत असतो सहा. याला ब्रह्मविद्येचं ज्ञान असं म्हणतात, याला ब्रह्मविद्या असं म्हणतात, याला ब्रह्मविद्येची मदत असं म्हणतात. ब्रह्मविद्या तिथपर्यंत घेऊन जाते आणि शेवटी ती सुद्धा विलीन होते, विलय पावते. ती आपलं मध्ये मध्ये अडथळा निर्माण करत नाही. ब्रह्मविद्या विलीन होऊन जाते. म्हणून ब्रह्मविद्या ही अशी विद्या आहे की जी तुम्हाला शेवटापर्यंत मदत करते, आणि शेवटी ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य पावत असताना स्वतः विड्रॉ होते. म्हणून वेदांत शास्त्राचा अभ्यास. बाकीच्या सर्व विद्या मध्ये मध्ये आपलं खोड उभं करतात, ढवळाढवळ करतात. वैद्यक शास्त्र, मी कोणीतरी आहे असं वाटतं, मला हे असं नीट कळतं असं वाटतं, अशी नाही तशी ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे असं वाटतं.
प्रत्येक शास्त्रामध्ये त्याची जी खोड आहे त्या शास्त्राची, ती खोड विरत नाही त्या माणसामध्ये. पण परमार्थ शास्त्र, ज्याला ब्रह्मविद्या असं म्हणतात, ज्याला पराविद्या असं म्हणतात, ती पराविद्या तुम्हाला शेवटापर्यंत घेऊन जाते. आणि आता सद्गुरूंच्या स्वाधीन करून ती स्वतः विलय पावते, नाहीसी होते, लुप्त होते आणि तो स्वरूपाशी एकाकार होतो. मीच देह हा ध्यास, जगत सत्य असे खास, संचितादिकांचा सासुरवाच, तेथेची असे ज्याला मी देह आहे असं वाटतं, त्याला जग सत्य आहे असं वाटतं. कारण देह जगतातलाच आहे. गर्भाचं वजन किती होतं? काही ग्रॅम. जन्मला तेव्हा काय झालं? काही किलो. शिशु असताना किती होतं? 10 किलो. युवा झाल्यानंतर किती झालं? 75 किलो. वृद्ध झाल्यानंतर किती झालं? 50 किलो. आता काही ग्रॅमचा जेव्हा 50 किलोवर तो आलाय, तर त्यांनी कुठून घेतलं हे? मांसरूपी पृथ्वी तत्व, रक्तरूपी जलतत्व, शरीरामध्ये उष्णतारूपी अग्नितत्व, पोकळ्या असलेलं आकाश तत्व आणि त्यामध्ये संचार करीत असलेलं वायू तत्व. झाले ना पाचही तत्व सांगून? कोणतं सुटलं असेल तर सांगा, ते सांगतो पुन्हा. असे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पाचही तत्व आम्ही या पृथ्वीतून घेतलेले आहे, उधार. आता उधारी चांगल्या माणसांनी परत केली पाहिजे की नाही? सज्जन माणूस उधारी परत करतो. आणि अतिसज्जन जर असेल तर तो म्हणतो, तुझी घेतलेली उधारी जशीच्या तशी देईन, खराब करून देणार नाही. मैली चादर ओढके, कैसे द्वार तुम्हारे आऊ. तू मला दिलेलं पंचभूतांचं जे शरीर आहे हे शुद्ध स्वरूपात देईन. आचरण कसं असेल माझं? वैराग्ययुक्त असेल, अनासक्तीने असेल. तुला देण्याची तयारी आहे म्हणजे अनासक्ती आहे. अहो, एका क्षणात यमद्वारी गेला नचिकेत. एका क्षणात. नचिकेतानी तिथलं वैभव मला मिळेल असा विचार सुद्धा केला नाही. इथलं बरं का, पृथ्वी तत्वावर. आणि 3 दिवस 3 रात्र यमद्वारी उपाशी राहिल्यानंतर यमदेवानी हजारो वर्षाचं आयुष्य, शेकडो स्त्री पुत्रादी धन त्याला देऊ केल्यानंतर त्यांनी ते रिफ्यूज केलाय, रिजेक्ट केलेला आहे. काय वैराग्य आहे! अरे, जो स्वतःच्या देहाचा विचार करत नाही, तो स्त्री पुत्रादी धनांचा, कीर्तीचा, आयुष्याचा काय विचार करे? तो म्हणला, तुझं हजारो वर्षाचं आयुष्य मला नको. स्त्री पुत्र धन, रथ, सैनिक, राज्य मला नकोच. या वैभवाकरता मी इथे आलोच नाही. तुला द्यायचंच आहे तर मला आत्मज्ञान दे. आणि मग तो तिसरा मंत्र आहे. नचिकेताने यमदेवाशी संवाद साधलेला. यमदेव त्याला आत्मज्ञानापासून निवृत्त करण्याचा प्रयत्न करतोय की चल हे घे, ते घे, ते घे, अंजा. तो म्हणतो मला यातलं काहीच नाही पाहिजे, आत्मज्ञान देत असशील तर बोला. म्हणून आता ते यमदेव त्याचे श्रीगुरु झाले. आत्मज्ञान कोण देतं? आत्मज्ञानाचा उपदेश फक्त सद्गुरु देत असतात. पण तशी श्रद्धा असली पाहिजे, तशी निष्ठा असली पाहिजे, तसं करता आलं पाहिजे, करण्याची तयारी असली पाहिजे. नाहीतर मग
तुम्हाला काय सांगू, आमच्या अडचणी घ्या. आपला विषय आहे हा जो ब्रह्मविद्येचा अभ्यास त्यांनी केला आहे, त्या अभ्यासाने तो ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन होतो आणि बुद्धी अग्नितत्वामध्ये अधिष्ठात्री देवतेमध्ये निघून जाते. त्याची शरीराची आणि शास्त्राभ्यासाची पण आसक्ती राहत नाही बरं का. मी यूं अभ्यास केला, मी एवढे उपनिषद केले, प्रस्थानत्रयी केली, काही राहत नाही. मी आत्मा आहे एवढा एक विचार, तो सुद्धा सहजावस्थेत आला असतो म्हणून विचारही राहत. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे असा विचार आपल्या मनात राहतो का, असून सुद्धा नाही राहत. तसं मी आत्मा आहे हा विचार सुद्धा शेवटी स्वरूपाकार झाला पाहिजे. आणि अशा वेळी तो ज्ञानी पुरुष ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य पावतो आणि मग त्या स्वरूपातून कधीही बाहेर येत नाही. असा ज्ञानी भगवंताला आवडत असतो. आर्तो अर्थार्थी जिज्ञासू जिज्ञासू हो. आणि ज्ञानी भगवंताला आवडतो. कशावरून म्हणता हो, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिय. प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम, आर्तो अर्थार्थी जिज्ञासू. ठीक आहे, ओके. पण जो मला काहीही मागत नाही, जो माझ्याशी एकरूप होऊ इच्छितो, जो मी आहे अशा सहज स्थितीत राहतो, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम, तो मला प्रिय आहे. अहम स च मम प्रिय, तो मीच आहे आणि तोच मला प्रिय आहे. अहम सच, मी तोच आहे. ज्ञानी काय म्हणतो, मी तो आहे. भगवंत काय म्हणतो, मी तो आहे. भगवंताला भक्तच प्रिय असतो. नाहीतर मद्भक्ता हा यत्र गायंती तत्र तिष्ठामी वचन आहे भगवंताचं. नारदांना दिलेलं, देवर्षींना दिलेलं. आणि तो पुन्हा कधीही या संसारामध्ये येत नाही. म्हणून गीतेतला एक श्लोक पण आहे, ज्ञानी त्वात्वैव मे मत. ज्ञानी तू आत्मा एव मे मतम, हे मी सांगतो. ज्ञानी तूच आत्मा आहेस असा जो ज्ञानी असतो, तो मी आत्मा आहे असं म्हणतो. भगवंत त्याला तूच आत्मा आहे असं म्हणतो. आणि भगवंत आणि ज्ञानी यांच्यात अभिन्नता असते, याला अद्वैत असं म्हणतात. अद्वैतापर्यंतची मजल फार थोडे लोक मारत असतात. आणि ते मी व्हावं यासाठी तडफडून समोर यावंस. डॉक्टर काकांसारखे सद्गुरू वेदांत सांगणारे नाही मिळत. माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे मित्र आणि आमच्या दोघांवरही अत्यंत प्रेम केलेले दादा देव नागपूर, अतिशय प्रेम केलं त्यांनी शेवटपर्यंत. माझे वडील गेल्यानंतर वडिलांसारखा आधार प्रेमाने मला दिला त्यांनी. दादा देव आहेत त्यांचं नाव. आणि अनघाताईंना मी पुन्हा एकदा नाव विचारेन. माचणूरचे त्यांचे सद्गुरू होते आर्वीकर महाराज. आर्वीकर महाराज. आर्वीकर महाराज त्यांचे सद्गुरू होते. कालच बोलणं झालंय आमचं. ते म्हणाले, माझे सद्गुरू आर्वीकर महाराज गेल्यानंतर एवढा काळ गेला माझ्या आयुष्यामध्ये, पण शास्त्र सांगणारे त्यानंतर फक्त डॉक्टर काका मिळाले. इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त डॉक्टर काकाच मला दुसरे शास्त्र शुद्ध वेदांताने आत्मतत्वापर्यंत घेऊन जाणारे मिळाले. म्हणून माझे आर्वीकर शास्त्री महाराज
हे डॉक्टर काकाच आहेत, या रूपात मी डॉक्टर काकांची पूजन करतो. बाकी मला कोणी असं मिळालं नाही. सुनील, तुला डॉक्टर काका सद्गुरू मिळाले, अत्यंत भाग्यवान आहे. ते जर नसते मिळाले तर माझे आर्वीकर महाराजच फक्त, दुसरे कोणी नाही. असे सद्गुरू फार दुर्मिळ असतात आणि म्हणून नेहमी याची काळजी घ्यायची असते. काय काळजी घ्यायची असते हो? ब्रह्मस्वरूपामध्ये प्रवेश करेपर्यंत सद्गुरूची मदत असते आणि पुन्हा संसारात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यद्गत्वा न निवर्तन. झाला स्वरूपाकार, बास. ते संत पुन्हा कधीही जन्माला येत नाही. येता येत नाही असं नव्हे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. पुन्हा दुसरं वचन सांगतो, साच भावे वर्तावया. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. तुकोबा म्हणतात की आम्ही पुन्हा जन्माला काय येतो? ऋषी मुनींनी सांगितलेलं सत्य आहे, हे सत्य आहे हे आचरणातून दाखवण्यासाठी येतो. बोलिले जे ऋषी, त्याच्या आधीची ओळ आठवत असेल तर सांगून द्याल. साच भावे, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. आम्ही पुन्हा जन्माला येत नाही, आम्हाला जन्माला कोणी घालू शकत नाही, पण जगाच्या कल्याण, मग आम्ही जगत कल्याणार्थ येतो आणि आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे करता वर्तावया. म्हणून डॉक्टर काका त्यांचं प्रारब्ध भोगायला जन्माला नाही आले, आमचं कल्याण करण्यासाठी जन्माला आले. म्हणून माझे सद्गुरू फक्त माझ्यासाठी येत असतात. लक्षात ठेवा, माझे सद्गुरू माझ्यासाठी येत असतात. त्यांचं प्रारब्ध भोगायला ते येत नसतात, पण यायला काहीतरी घेऊन यावं लागतं म्हणून येतात. बाकी काही नाही. काही नव्हतं हो ठाकूरांना भोगायचं. काही भोगण्यासाठी ठाकूर जन्माला नाही आले. एवढं मोठं जनकल्याणची तळमळ, अकारण करुणत्व ठाकूरांच्या, डॉक्टर काकांच्या अंतःकरणामध्ये स्त्रवत होतं म्हणून देह घेऊन आले. ब्रह्माने काकांच्या रूपात देह घेतला आणि जन्माला आला. मग आता ज्याप्रमाणे पुढचं हे विलीन कसे होतात हे सांगण्यासाठी 10 मिनिटं आहेत. माझ्यानंतर डॉक्टर सौ वसुधाताई थोडं बोलणार आहे. यथा नद्याः स्यन्दमानाः समुद्रे अस्तम गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान नामरूपात विमुक्ताः परात परम पुरुषमुपैति दिव्यम. असा 8 नंबरचा मंत्र आहे. सर्व प्रवाहित होणाऱ्या नद्या आपल्या नाम आणि रूपांचा त्याग करून समुद्रामध्ये अस्तंगत होतात. म्हणजे काय? म्हणजे मग ज्ञानी पुरुष काय कळतो हे आपल्याला कळेल. नदी दुथडी भरून वाहते, गोड पाणी आहे, दुथडी भरून वाहते, पण नदीमध्ये लाटा उसळत नाहीत, ती प्रवाहित असते, सतत वाहत असते. पण समुद्राला मिळाल्यानंतर तिचं वाहनं थांबतं. एक म्हणजे तिचा प्रवाह थांबला. एक तिचा चाकोरी थांबली. समजा एक रेल्वे ट्रॅक आहे, तसे नदीचे 2 काठ आहेत, त्या काठांच्या मधून ती वाहते आहे, चाकोरीबद्ध आहे आणि दिशा पण आहे. दिशा आणि चाकोरी दोन्ही पण ठेवली आहे. त्या दोन्ही तिने सोडल्या. आधी वाहनं सोडलं, मग दिशा सोडली, चाकोरी सोडली आणि आता
तिने आपला स्वाद सोडला. गोड पाण्याची नदी नदी काय झाली? खारट झाली. नामरूपे विहाय, नाम आणि रूप सगळं सोडून दिलं. वाहण्याची पद्धत सोडली, नदी हे नाव सोडलं, त्यामुळे तिचं रूपही गेलं आणि आता तिची चवही गेली. ती समुद्रासारखी खारट झाली आणि प्रवाहाने येणारी नदी लाटा रूपाने राहायला लागली आणि मर्यादित असणारी अमर्याद सागर झाली. सगळं नाम रूप सगळं संपलं. सगळं संपलं बघा. पण याच्या मागे त्या नदीचे परिश्रम आहेत, तिचं अखंडत्व आहे, तिचं वाहण्याचं सातत्य आहे. रात्र दिवस, उजेड अंधार, उन्हाळा हिवाळा पावसाळा याचा कुठलाही विचार न करता ती समुद्राच्या दिशेने अत्यंत वेगाने धावली आहे. साधकांनी कसं धावावं ह्यासाठी नदीचा दृष्टांत दिला आहे बघा. समुद्र मिलनी सरिता, नाम रूपादी विसरता, जैसे पावे स्वरूपता समुद्राचे. स्वरूपता म्हटलं नाही बरं काकांनी, स्वरूपता म्हटलंय. म्हणजे त्या रूपाला जाऊन मिळणे, त्याला स्वरूपता असं म्हणतात. ज्या वेळेला पितृलोक देवलोक असे आहेत ना, त्या देवलोकामध्ये देवासारखं रूप होतं, त्याला स्वरूपता असं म्हणतात. तो स्वरूपता नाही आहे. ती 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. त्यात समीपता, सलोकता, स्वरूपता आणि स्वायुज्यता अशा 4 आहेत. त्यातली ही जी स्वरूपता आहे ही तो भगवंताच्या रूपासारखा होतो आणि इथे हा ज्ञानी रूपही सोडून देतो आणि तद्रूप होतो. म्हणजे स्वतःचं नाव ठेवत नाही, रूप ठेवत नाही, पण त्यासाठी त्यांनी आधी अखंड प्रयत्न केले असतात. मी काय करावं हे सांगण्यासाठी नदीचा दृष्टांत आहे बरं का. माझी डॉक्टर की डोक्यामध्ये वळवळावी का हो? माझ्यासारखा प्रवचनकार कोणी नाही असं अंतःकरणामध्ये धुमसत असावं का हो? माझ्या अस्तित्वाचा बाहेर उदो उदो व्हावा असं वाटावं का हो? अस्तित्वाचा ध्वंस झाला पाहिजे, स्वतःला हरवून टाकलं पाहिजे. नदीने आपल्या अस्तित्वाचा ध्वंस केला आहे. नदीने स्वतःच्या अस्तित्वाला घालवून टाकलेला आहे. नदी नावाची वेगाने वाहणार तिचं जे व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व सुद्धा समजून गेलं. दिसणारी चाकोरी त्याला व्यक्तित्व म्हणतात. वाहनं हे तिचं व्यक्तिमत्व आहे, गतिमानता. आणि समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर आपली चव सुद्धा सोडून दिली. याला स्वतःच्या अस्तित्वाचा ध्वंस करण्याचं म्हणून ज्ञाने परिसमाप्यते. काय वाक्य आहे? ज्ञाने परिसमाप्यते. अशा पद्धतीचं ज्ञान मिळाल्यानंतर सगळं सगळं अस्तित्व विलीन करून देत. पतिव्रता आपल्या पतीचं कौतुक हेच आपलं कौतुक समजते, आपल्या पतीचं सुख हेच आपलं सुख समजते. तद्वत ज्ञानी अखंड अथक अव्याहत प्रयत्न करतो आणि स्वतःचं अस्तित्वही विलीन करून टाकतो. ज्याप्रमाणे नदी सागराशी एकरूप होते, ज्ञाने परिसमाप्यते. तो ज्ञान रूपतेमध्ये स्वतःचं अस्तित्व संपवून टाकतो. काय असतं हो? असे उदाहरण नेहमी एकदेशी असतात. निमाई महाशय, निताई महाशय. त्यांचे दुसरे पण नाव आहेत 2. महाप्रभू
समुद्राला पाहिल्यानंतर कृष्णाची आठवण आली आणि कृष्णाच्या अस्तित्वात स्वतःच अस्तित्व विलीन करून टाकलं. समुद्र आहे, बुडून राहिलो, नाकातोंडात पाणी गेलं असेल की नसेल? नक्की गेलं असेल. चैतन्य महाप्रभू, चैतन्य महाप्रभू नाकातोंडात पाणी गेलं असेल की नसेल? गेलं असेल, पण त्याचं भान नाही राहिलं. देहा सगट स्वतःला काय करून टाकलं त्यांनी? विलीन करून टाकलं. असं जे विलीन करणं आहे ते अत्यंत महत्वाचं असतं. स्वतःच अस्तित्व सहसा साधक विलीन करत नाही, तेवढं शिल्लक ठेवतो. मी अमुक, मी तमुक, मी असा, मी तसा, मी येऊ, मी येऊ. ज्याने अस्तित्व विलीन केलं ना, त्याची परिस्थिती बघा कशी असते. माऊलीच्या वारीला लाखोची संख्या आहे आणि ती वाढतीच असते. अस्तित्व हे विश्वची माझे घर. स्वतःच घर पहिले विश्वाला दिलं, मग विश्वची माझे घर. ते विश्वरूप झाले. हो, ते विश्वरूप झाले. आणि म्हणून स्वतःचा अहंकार, स्वतःच स्वत्व, स्वतःच स्वातंत्र्य, स्वतःचा ममाकार, या सगळ्या गोष्टी अनन्य भावाने समर्पित करायच्या असतात. म्हणून कोरड्या समिधा घेऊन सद्गुरूंकडे जायचं. श्री गुरूंच्या मुखातून जेव्हा शास्त्राभ्यास कळतो आम्हाला, श्री गुरूंच्या मुखातून जेव्हा शास्त्राभ्यास कळतो, यथा विद्वान नामरूपात विमुक्ता परात परम पुरुष मुपैती दिव्य. ज्या वेळेला त्यांच्या मुखातून कळतो त्यावेळेला नामरूप देहलिंग विसरून तो परात्पर पुरुषाशी ऐक्य पावतो. उपनिषद श्री गुरूंच्या मुखातून ऐकायचं असतं, त्यावर मनन आणि निधिध्यासन करायचं. 4 जण उपनिषदात सांगितल्यानंतर त्याच्यावर वक्तव्य करायला लागले. शैला काकू, सुरेंद्र, शंकरराव आणि वासंतीताई. आता मी काय सांगितलं तेवढं सांगून भागणार नाही. यानंतर मी जे सांगितलं त्या सांगण्याच वरच स्वतःच चिंतन तिथे मांडायचं आहे. म्हणजे उपनिषदाच्या मंत्राची चाकोरी सुटणार नाही, माझ्या सांगण्याचा दिशा बदलणार नाही, शास्त्रामधून जराही इकडे तिकडे वाट होणार नाही, पण त्यावर आणखीन सोपं करून आपलं चिंतन यापुढे मांडायचं आहे. लक्षात ठेवा. या चौघांनी सुंदर वक्तव्य केलेली आहे, पण आता माझ्या सांगण्यावरचं चिंतन त्यांना व्यक्त करायचं आहे यानंतर पुढच्या पायरीत. हे लक्षात ठेवा. आणि श्री गुरूंनी त्यांच्या मुखातून केलेलं जे चिंतन आहे त्यावर मनन आणि निधिध्यासन करावं, म्हणजे तो ज्ञाननिष्ठेला प्राप्त होतो. स्वतःचा अभिमान उखडून फेकला पाहिजे. अभिमान हा नेहमी ज्ञानाला तंग करत असतो, अज्ञानाला तंग नाही करत. कारण अज्ञानी अभिमानग्रस्त असतोच, त्याला त्याची सवयच झाली असते. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाच. ज्यांनी अभ्यास केला त्यालाच त्रास देत होतो. जो अभ्यास करत नाही त्याला त्रास द्यायची गरजच नाही, कारण ऑलरेडी पायाला दगड बांधून तो पाण्यामध्ये उतरलेला असतो अज्ञानी बद्ध. त्याच्यामुळे अभिमानाला त्याला डुबवण्याची गरजच नाही राहत, तो ऑलरेडी डुबण्याच्या स्थितीत असतो. म्हणून स्वतःचं नाव, स्वतःचं रूप, स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःच्या मर्यादा, स्वतःचं परिच्छिन्नत्व याचा त्याग करावा. अपरिच्छिन्न झालं पाहिजे, अमर्याद झालं पाहिजे, अरूप झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीने व्यक्तित्व, व्यक्तिमत्व या सगळ्यांचा काय करायचं आहे. आणि शेवटी वक्तव्य या सगळ्यांना विलीन करून द्यायचं आहे. याला म्हणतात नामरूपात्मक उपाधीचा निराश. असा केल्यानंतर तो ब्रह्मरूप होतो आणि पुन्हा कधीही तो
कशाला मिळत नाही? ब्रह्मस्वरूपाला येऊन मिळत नाही. पुन्हा तो कधी जगत स्वरूपाला येऊन मिळत नाही. तो ब्रह्मस्वरूपच होतो. तो स्वरूपापासून कधीही च्युत होत नाही. आता देह आहे, नामरूप सोडलं, मग तो ब्रह्मरूपाला नेमका कसा जातो? यासाठी आचार्यांनी संगती भाष्य दिलंय. आणि हे संगती भाष्य उद्या सकाळी सांगणार. आणि पुढचा श्लोक क्रमांक 9, 10, 11. 11 मध्ये तर म्हणजे हे आता समारोपीयच आहे. फक्त संगती भाष्यासह हे 9, 10 आणि 11 हे मंत्र उद्या घेणार. आणि त्यानंतर मग आपण सुट्टी देणार आहोत. आज अकोल्याच्या डॉक्टर सौ वसुधाताई देव आपल्याशी थोडा संवाद साधू इच्छितात आहे. माझ्याशी रामकृष्ण हरी न म्हणता रामकृष्ण हरी आज त्यांच्याशीच म्हणा आणि त्यांचा संवाद ऐका. मी रजा घेतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरिओम. परमपूज्य आचार्य सुनील काका लुले यांना